नुकसान भरपाईचं जे पॅकेज जाहीर झालं होतं त्या संदर्भातला आता जी-आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये 253 तालुके आहेत आणि मदत वेगवेगळ्या प्रकारची मिळणार आहे। आता काय काय मदत आहे, ज्यामध्ये परीक्षा फी माफी असेल, वीज माफी असेल, वारसांना मदत आहे, महसुलात सूट आहे, तर आपण सगळी माहिती जी-आर मध्ये थोडक्यात जाणून घेऊयात। तर तुम्ही इथे पाहू शकता, राज्यात जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबतचा हा 9 ऑक्टोबर 2025चा जी-आर आहे। काय काय पॅकेज आहे आणि काय काय सवलती घोषित झालेल्या आहेत, जी-आर मध्ये सगळी माहिती दिलेली आहे, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। काय काय माहिती दिली आहे, तर इथे सर्वात पहिल्यांदा प्रस्तावना आहे, म्हणजे यामध्ये सांगितलं आहे नुकसान वगैरे झालेलं आहे ती ही दिलेली आहे। आता शासन निर्णय काय सांगतोय हे महत्त्वपूर्ण आहे, हे पहा। राज्यातील 253 तालुके आहेत, पहा 253 तालुके यामध्ये घेतलेले आहेत। जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये खरीप हंगाम, अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, शेतजमिनी खरडून जाणे, विहिरीचे नुकसान झालेले आहेत, मनुष्य व पशुहानी झालेली आहे, घर पडझड, घरातील वस्तू साहित्याचे नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे आणि त्यामुळे राज्यातील 253 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत। म्हणजे 253 जे काही तालुके आहेत ते अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत। बाधित तालुक्यांची यादी याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे। ते कोणकोणते तालुके आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची इथे ही बाब लक्षात घ्या, ज्यामध्ये दुसरा पॉईंट आहे, अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित 253 तालुक्यांमध्ये बाधितांना, आपदग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज आहे व सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। आता काय काय मदत आहे ते इथे समजून घ्या। तर इथे पहा, ज्यामध्ये पहिला पॉईंट, आपदग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य, ज्यांचा आपदग्रस्त मध्ये नुकसानीत जे आहे त्याच्यामध्ये मृत्यू झालेला असेल त्यांना, मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपये जे आहेत ते दिले जाणार आहेत। त्यानंतर काही जणांचं 2 नंबरचा पॉईंट पहा, अवयव अथवा जे काही डोळे असतील निकामी, म्हणजे अपंग वगैरे झाले असतील तर 40 ते 60% अपंग झाले असेल तर 74,000 रुपये वारसांना देण्यात येणार आहेत, किंवा त्यांना स्वतःला अपंग झाले असेल तर 74,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर 60% पेक्षा अधिक अपंग जर झाला असेल तर 2.5 लाख रुपये इथे मिळणार आहेत। त्यानंतर तिसरा पॉईंट, जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असेल, एखादा व्यक्ती जखमी असेल आणि तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला असेल तर 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधीमध्ये जर तो दाखल झाला असेल तर 16,000 रुपये आणि 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीमध्ये दाखल झाला असेल हॉस्पिटलमध्ये तर 5,400 रुपये। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे 4 नंबरचं पॉईंट, पूर्ण नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी, जे काही घरे आहेत ते पक्के असतील कच्चे असतील ते नष्ट झालेली आहेत संपूर्ण, तर 1,20,000 रुपये प्रति घर सपाट भागातील आणि 1,30,000 डोंगराळ भागात जर असेल तर 1,30,000 अशा प्रकारची ही मदत त्यांना मिळणार आहे। त्यानंतर 5 नंबरचा पॉईंट, अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी, थोडंफार जे काही पडझड झालेली असेल त्या घरांसाठी 6,500 प्रति घर पक्क्या घरासाठी आणि 4,000 प्रति घर कच्च्या घरासाठी। त्यानंतर जर कोणाची झोपडी वगैरे असेल तर 8,000 रुपये प्रति झोपडी, जर त्याचे नुकसान वगैरे झाले असेल झोपडीचं, तर गोठा असेल कुणाचा तर गोठाचं नुकसान झाले असेल तर 3,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर मृत जनावरे, कुणाची जनावरे मृत पावले असतील तर त्यामध्ये आता कसं आहे, ह्यामध्ये भाग पडलेले आहेत, जसं की दुधाळ जनावरे असतील तर 37,500 प्रति जनावर मिळणार आहे, ओढकाम करणारी जनावरे असतील तर 32,000 रुपये प्रति जनावर मिळणार आहे, लहान जनावरे असतील तर 20,000 रुपये प्रति जनावर, शेळी मेंढी असतील तर 4,000 रुपये प्रति जनावरे मिळणार आहे, कुक्कुटपालन ज्यांचं नष्ट झालेलं आहे त्यांना 100 रुपये प्रति कोंबडी, अशा प्रकारचे हे नष्ट झालेले असतील म्हणजे मृत पावली असतील त्यांच्यासाठी हे प्रत्येक जनावरांसाठी हे दिलेलं आहे। त्यानंतर 9 नंबरचा पॉईंट, शेती पिकांच्या नुकसानासाठी, शेती पिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यामध्ये कसं दिलं आहे, जिरायते पिकं जर असेल तर 8,500 प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादित 3 हेक्टरपर्यंत 8,500 मिळतील। त्यानंतर आश्वासित सिंचनाखालील जे काही बागायत पिके आहेत ते 17,000 रुपये प्रति हेक्टर मिळणार आहेत, 3 हेक्टरच्या मर्यादित असणार आहेत। बहुवार्षिक पिके जर असतील ज्यामध्ये 22,500 प्रति हेक्टर आणि 3 हेक्टरच्या हे मर्यादित राहणार आहे। हे झालं शेती पिकांच्या नुकसानासाठी। त्यानंतर पुढे 10 नंबरचा पॉईंट, शेतजमिनीचे नुकसान, ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे 18,000 रुपये प्रति हेक्टर मिळणार आहेत, दरड कोसळणे किंवा जमीन खरडणे, खचणे व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमिनी वाहून गेलेली असेल यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक जे शेतकरी आहेत त्यांना 37,000 रुपये प्रति हेक्टर
मिळणार आहेत. त्यानंतर 11वा पॉईंट जर तुम्ही पाहिला तर यामध्ये मत्स्य व्यवसाय जे आहेत, जे मत्स्य व्यवसाय करतात त्यांच्यासाठी मत्स्य व्यावसायिकांना बोटीची दुरुस्ती, जाळी यासाठी मदत मिळणार आहे, ज्यामध्ये बोटीची जर दुरुस्ती करायची असेल 6,000 रुपये, जर बोट पूर्णपणे नष्ट झाली असेल तर 15,000 रुपये, 3,000 रुपये ज्यामध्ये बाधित झालेल्या जाळ्यांची दुरुस्ती करायची असेल तर, आणि 4,000 रुपये पूर्ण नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी. अशा प्रकारची ही मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांसाठी मदत आहे. आणि त्यासोबतच अजून काही सवलती आहेत, महत्त्वपूर्ण सवलती हे ब पॉईंटला दिलेल्या आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये जमीन महसुलात सूट मिळणार आहे, सहकारी कर्जाचे जे काही पुनर्गठन आहे त्याच्यामध्ये सूट आहे, सवलत भेटणार आहे. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती 1 वर्षासाठी स्थगिती आहे, तुमच्या कर्जाची वसुली होणार नाही. तिमाही वीज बिलात माफी होणार आहे, तिमाही वीज बिलामध्ये माफी होणार आहे. त्यानंतर परीक्षा शुल्कात माफी होणार आहे आणि 10वी-12वीच्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या फीमध्ये सुद्धा माफी होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मार्गदर्शक सूचना समजून घ्या. प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या सूचना आहेत, ज्यामध्ये कृषी विभाग या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टर 10,000 रुपये प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादित मदत कृषी विभागांतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जातील. याबाबत आवश्यकची आहे ती प्रणाली विकसित करण्याची कार्यवाही करावी असं सांगण्यात आलेलं आहे. प्रति हेक्टर 10,000 रुपये मिळणार आहेत रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी. त्यानंतर पशुसंवर्धन विभाग जर पाहिलं तर ज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठे पशुधन, लहान पशु याचे जे काही पावले आहेत तर मृत पावलेले आहेत, यासोबत जे काही शासन निर्णय 27 मार्च 2000 निकषानुसार मदत पुनर्वसन विभागाकडून मदत अनुदेय राहणार आहे. तर 27 मार्च 2023चा जो काही शासन निर्णय त्यानुसार जी काही मदत आहे ती पशुसंवर्धन विभागात म्हणजे मृत पावलेले जे काही कुक्कुट पक्षी असतील, पशुधन असतील त्यांच्यासाठी ती सगळी त्यातनं राहणार आहे. त्यानंतर पुढे मत्स्य व्यवसाय सुद्धा 27 मार्च 2023चा जो काही शासन त्यातले निकष वाढीव दरानुसार सगळं हे अनुदान देय राहणार आहे. तसेच मनरेगा जो को विभाग आहे, रोजगार हमी योजनेअंतर्गत जर पाहिलं तर 5 लाख रुपये अनुदान देय राहील 2 हेक्टरपर्यंत, हे सुद्धा याच्यामध्ये आहे. त्यानंतर 8वा पॉईंट ज्यामध्ये रोजगार हमी योजना विहीर आहे, ज्यामध्ये 30,000पैकी जी रक्कम कमी असेल ती लाभार्थ्यांना अनुदेय राहणार आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा असतील, ज्यामध्ये ग्रामसेवक, सार्वजनिक बांधकाम जलसुद्धा 10,000 कोटीची जी काही विशेष पॅकेज यासाठी असणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे तो म्हणजे 12वा KYC. भरपूर जण म्हणतात की नुकसान भरपाईची KYC करायची आहे का, तरी ते स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये eKYC झालेली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती DBT प्रणालीवरती भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी DBTद्वारे मदत वितरणाची आवश्यक eKYC प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे. eKYC गरज नाही, ज्यांच्याकडे फार्मर ID आहे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त तुमचा फार्मर ID हा लागणार आहे. फार्मर ID वरती आधार कार्ड लिंक आहे, त्यामुळे आधार कार्ड थ्रू तुम्हाला जी काही मदत आहे, नुकसान भरपाईचे पैसे आहेत ते तुम्हाला डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला KYC गरज नाही, फक्त फार्मर ID लागणार आहे. ही गोष्ट महत्त्वपूर्ण लक्षात ठेवा. आणि 13वा पॉईंट ज्यामध्ये लाभार्थ्यांची मदत वाटपाची कारवाई जर पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांच्या याद्या तपशील सगळं जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. आणि तसेच गाव पातळी, तालुका पातळीवरती देखील या याद्या लागणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होतो तो म्हणजे आता यामध्ये 253 जे तालुके आहेत ते कुठले जिल्ह्यातले आहेत, कोणकोणते जिल्हे, कोणकोणते तालुके आहेत ते समजून घ्या. इथे पहा दिलेलं आहे, यवतमाळमधले आहेत आणि हे एवढे तालुके आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता सगळे वाचून दाखवत नाही, तर यवतमाळ जिल्ह्यातले एवढे तालुके आहेत, म्हणजे टोटल 12 तालुके आहेत. अमरावती जर जिल्ह्यातले पाहिले तर फक्त 6 तालुके आहेत. वाशिम जिल्ह्यातले फक्त 3 तालुके आहेत. बुलढाणा जिल्हा आहे त्याच्यातले इथे 9 तालुके आहेत. अकोला जिल्ह्यातले 5 तालुके आहेत. हे तालुक्याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. चंद्रपूरमधले 14 तालुके आहेत. तसेच जर पाहिलं खाली वर्धामध्ये जर पाहिलं तर इथे 7 तालुके आहेत. त्यानंतर नागपूरमधल्या 12 तालुके आहेत. भंडाऱ्यातले 6, गोंदियातले 7, गडचिरोलीमधले 10, सोलापूरमधले 11, अहिल्यानगरमधले 13. हे तुम्ही सगळे तालुक्यांचा स्क्रीनशॉट इथे काढून घ्या. त्यानंतर पुणे जिल्ह्यातला आहे 7 तालुके, कोल्हापूर 3, सातारा 3, सांगली 8, नाशिकमधले 15 तालुके आहेत, जळगावमधले 4 तालुके आहेत, नंदुरबारमधले 6, धाराशिवमधले 8, लातूरमधले 10. अशा प्रकारचे हे तालुके याच्यामध्ये आहेत.
तसेच अजून आहेत पहा, परभणीमधले जर पाहिले तर 9 तालुके आहेत, 24 हिंगोलीमधले 3 तालुके आहेत, छत्रपती संभाजीनगरमधले 9 तालुके, जालनामधले 8 तालुके, बीडमधले 11, 28 रायगडमधले 15 तालुके, 29 नंबरला आहे रत्नागिरीमधले 7 तालुके, त्यानंतर ठाण्यातले पाहिले तर 5 तालुके आणि 31ला आहे पालघरमधले 7 तालुके. अशा पद्धतीने 253 टोटल तालुके आहेत. याचा GR तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्हाला अधिक माहिती जी आहे ते तुम्ही यामध्ये जाणून घेऊ शकता. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.